हॅलो स्टुडंट्स, आपण आज क्वेश्चन नंबर 9 एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 9 आणि त्याच्यावरच बेस्ड असणारा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर एक 1 मार्कसाठी मे बी पॉसिबल असा एक क्वेश्चन आहे. तर हा 1 मार्कचा क्वेश्चन काय आहे बघा. इफ कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन R is equal to 1 then it is a white body. तर आपण जसं कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपण अशा बॉडीला ब्लॅक बॉडी म्हणतो. मग रिफ्लेक्ट पूर्णच्या पूर्ण रेडिएशन्स ज्या बॉडीवर पडत आहेत ते सगळेच्या सगळे ती बॉडी रिफ्लेक्ट जर करत असेल मग ते व्हाईट असेल का? इज इट ट्रू? हे सत्य असेल का? तर बघा क्वेश्चन काय आहे. जर कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन R ची व्हॅल्यू 1 असेल देन इट इज अ व्हाईट बॉडी. तर ती व्हाईट बॉडी असते. इज इट ट्रू म्हणजे हे सत्य आहे का? तर बघा गिव्हन कंडिशन R इज इक्वल टू 1. जर R 1 असेल ह्या इक्वेशन मध्ये तर A आणि T च्या व्हॅल्यू काय असतील? 0 असतील. म्हणजे A ची व्हॅल्यू तर 0 असेलच. मग A 0 असेल तर E पण 0 असेल, कारण A आणि E दोघेही सेम असतात अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ, बरोबर. तर A आणि E 0 असतील कारण A आणि E दोघेही सेम असतात. जर R1 असेल, हा R1 असेल तर A आणि T 0 असतील. मग A 0 असेल तर E पण 0 असेल, कारण A आणि E दोघेही सेम असतात. सच अ सिच्युएशन इज इम्पॉसिबल. परंतु अशी शक्यता असं पॉसिबल नाही, शक्य नाही. का? ॲज बिकॉज एव्हरी बॉडी ॲट अ टेम्परेचर अबव 0 केल्विन एमिट्स थर्मल रेडिएशन. 0 केल्विनपेक्षा जास्त तापमान असणारी बॉडी ही नेहमी थर्मल रेडिएशन एमिट करत असते. आणि एमिशन 0 येणे हे शक्य नाही. एमिशन 0 येणे, कोएफिशिएंट ऑफ एमिशन 0 येणे व्हाईट बॉडीसाठी शक्य नाही, किंवा इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. हेन्स गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. समजलं मग मिनिंग? तर गिव्हन कंडिशन R इज इक्वल टू 1 आहे. मग ही इक्वेशन आपल्याला माहिती आहे, A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. मग इथं R ची व्हॅल्यूच जर एकट्याची 1 असेल तर A आणि T चे व्हॅल्यू 0 असतील. मग A 0 असेल तर A आणि E सेम असतात अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ. मग A 0 तर E पण 0, पण E 0 येणे हे शक्य नाही. का? कारण याचा अर्थ होतो इमिशन बिलकुल नाही. पण रूम टेम्परेचरला किंवा 0 केल्विनपेक्षा जास्तच तापमानाला कोणतीही बॉडी ही रेडिएट करत असते, थर्मल रेडिएशन करतच असते. म्हणून E 0 येणे शक्य नाही. म्हणून दिलेलं स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्झरसाइज क्वेश्चन. एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता बघा स्पेक्ट्रम तुम्हाला माहिती आहे. जसं प्रिझममधून व्हाईट लाईट पास केला तर 7 कलर्स जे दिसतात विबज्युअर, याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. तसं ब्लॅक बॉडीला वेगवेगळे टेम्परेचर्स देऊन पाहिजे. 3000 केल्विन इतकं टेम्परेचर दिलं ब्लॅक बॉडीला. तितकं दिल्यानंतर अलाउड टू कूल आणि तिचे जे रेडिएशन्स निघाले ते मेजर केले तर त्याला स्पेक्ट्रम असं म्हणतात. ती रेडिएशन जे सोडेल, एमिट करेल, त्यांची वेव्हलेंथ मेजर केली आणि त्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ नोट डाऊन केल्या. म्हणजे एकच बॉडीला, ब्लॅक बॉडीला ह्या डिफरंट टेम्परेचर्सला 3000, 4000, 5000, 5500 असं वेगवेगळ्या वेळेला हीट केलं. त्यांना हीट दिली त्या बॉडीला आणि त्या बॉडीला तितकं टेम्परेचर दिल्यानंतर काय केलं? अलाउड टू कूल, म्हणजे ती रेडिएशन एमिट करेल.
आणि ते रेडिएशनची वेव्हलेंथ मोजली, मेजर केली, तर ती वेगवेगळी आली. इतक्या टेम्परेचरला वेगळी, इतक्या टेम्परेचरला वेगळी. आता जर आपण हा प्रॅक्टिकल केला तर बघा, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन म्हणजे विभागणी स्पेक्ट्राची ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी. आता हे ग्राफ आहे. अलॉंग एक्स ॲक्सिस वेवलेंथ इन नॅनोमीटर्स, 500 नॅनोमीटर, 100 नॅनोमीटर, 1500, 2000, 2500 नॅनोमीटर्स. आणि इकडे रेडिएंट पॉवर, तर रेडिएंट पॉवर मेजर केली म्हणजे आर मेजर केला इन टर्म्स ऑफ वेवलेंथ लॅम्बडा. तर इकडे रेडिएंट पॉवर आहे, इकडे वेवलेंथ इन नॅनोमीटर्स आहे. तर हे 4 कर्व्स दिसत आहे बघा. हा 3000 केल्विन साठीचा कर्व आहे, हा 4000 केल्विन साठीचा कर्व आहे, हा 5000 केल्विन साठीचा कर्व आहे, हा 5500 केल्विन साठीचा कर्व आहे. आता हे जे 4 कर्व्स आहेत त्यांचे हे पीक पॉइंट्स म्हणजे सगळ्यात उंच भाग जो आहे पीक पॉइंट, त्याला लॅम्बडा मॅक्स म्हणायचं. तर ह्या पीकसाठी किंवा ह्या कर्वसाठी हा पीक पॉइंट आहे, ह्या कर्वसाठी हा पीक पॉइंट आहे, ह्या कर्वसाठी हा पीक पॉइंट आहे, ह्या कर्वसाठी हा पीक पॉइंट आहे. जसं जसं टेम्परेचर आपण ब्लॅक बॉडीचं वाढवलं 3000, 4000, 500, 5000, 5500, तर हे पीक पॉइंट इकडे इकडे सरकत आहे. याच्यापेक्षा याचा पीक पॉइंट इकडे आहे, याच्यापेक्षा याचा पीक पॉइंट इकडे आहे, त्याच्यापेक्षा याचा पीक पॉइंट इकडे आहे. आणि त्याच्यासाठी ह्या डॉटेड लाईन्स आहेत. आणि त्या पिक्सला जोडणारी ही वेगळी डॉटेड लाईन आहे. तर याच्यावरून काय समजतं, तर जसं टेम्परेचर वाढत जात आहे तसं वेवलेंथ इमिट, त्या बॉडीने इमिट केलेली वेवलेंथ ही कमी होत आहे, शिफ्टिंग टुवर्ड्स द लोअर व्हॅल्यूज. बघा काय केलं प्रॅक्टिकल, साधं सिंपल आहे. ब्लॅक बॉडी घेतली, तिला 3000 केल्विन टेम्परेचर दिलं आणि थंड होऊ दिली सराउंडिंगमध्ये. आणि तिचं काय मेजर केलं, रेडियंट पॉवर म्हणजे पर युनिट एरिया त्या बॉडीच्या पर युनिट टाईम म्हणजे दर सेकंदाला किती पॉवर एमिट करत आहे ते मेजर केलं. आणि मग ती बॉडी वेगवेगळ्या वेवलेंथच्या रेडिएशन हीट सोडते, एमिट करते. आणि असा ग्राफ काढला 3000च्या, तसाच 4000च्या, 5000च्या, 5500चे ग्राफ वेगवेगळे. आता बॉडी एकच होती, तिला वेगवेगळ्या टेम्परेचर्सला ती वेगवेगळं इमिशन दाखवत आहे. तर हे काय आहे परत एकदा बघा. द रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया और पॉवर per unit area of a surface is defined as rate of emission per unit area. एखाद्या बॉडीचा, ब्लॅक बॉडीचा पर युनिट एरिया किती हीट बाहेर सोडत आहे, इमिट करत आहे, त्याला म्हणणार आपण रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया. और त्याला आपण दुसऱ्या शब्दात power per unit area of a surface is defined as function of wavelength. तो वेवलेंथ वर डिपेंड असतो पॉवर. फंक्शन ऑफ वेवलेंथ म्हणजे तो पॉवर वेवलेंथ किती वेवलेंथच्या लाईट एमिट केला, हीट एमिट केली ऑफ इमिटेड रेडिएशन. म्हणजे इमिटेड रेडिएशनच्या वेवलेंथवर तो पॉवर डिपेंड असतो. त्या बॉडीने दर युनिट एरियामधून दर सेकंदाला किती हीट एनर्जी एमिट केली हे कशावर अवलंबून आहे, त्या सोडलेल्या हीट रेडिएशनच्या वेवलेंथवर अवलंबून आहे, डिपेंड आहे. म्हणून दिस पॉवर पर युनिट एरिया ऑफ ए सरफेस इज डिपेंड ॲज फंक्शन ऑफ वेवलेंथवर डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, सायंटिस्ट स्टडी द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ लॅम्बडा. सायंटिस्टने हे जे एनर्जी डिस्ट्रीब्युशन केलं,
आता त्या बॉडीला वेगवेगळ्या एनर्जीज दिल्या आणि ती आपल्याला नंतर ही सपोज इतकी एनर्जी दिली, त्याच्यानंतर ती आपल्याला किती एनर्जी देते आणि ते कशामध्ये मोजलं, वेव्हलेंथ मध्ये मोजलं, इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ. म्हणून हा जो एनर्जी डिस्ट्रीब्युशन आहे तर त्याचा स्टडी कसा केला त्यांनी, ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या ॲज अ फंक्शन ऑफ लॅम्बडा, लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कोणत्या वेव्हलेंथचं रेडिएशन ती बॉडी सोडते. समजलं. मग सायंटिस्ट स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ लॅम्बडा बाय कीपिंग द सोर्स ऑफ रेडिएशन सच एज कॅव्हिटी रेडिएटर. तर त्यांनी ही जी बॉडी ब्लॅक बॉडी म्हणून कोणती यूज केली, कॅव्हिटी रेडिएटर. बघा आपण शॉर्ट नोट घेतलेली कॅव्हिटी रेडिएटर. तर डबल वॉल असतो आणि दोघं वॉल्सला सिंगल होलने जॉईंट केलेलं असतं आणि ती ब्लॅक बॉडीचं काम करत असते, त्याला कॅव्हिटी रेडिएटर असं म्हणतात. तर बाय कीपिंग द सोर्स ऑफ रेडिएशन, सोर्स ऑफ रेडिएशन म्हणजे हे जे मोजण्यासाठी त्यांनी वापरली वस्तू, तर तो काय वापरला, कॅव्हिटी रेडिएटर वापरला ॲट अ डिफरंट टेम्परेचर्स. आणि त्याला वेगवेगळे टेम्परेचर्स, असे टेम्परेचर्स दिले, 3000 केल्विन, 4000 केल्विन, 5000 केल्विन, 5500 केल्विन. They measured the radiant power corresponding to different wavelengths. त्यांनी radiant power इतकं टेम्परेचर दिलं, नंतर तिला कूल करायला ठेवलं, अलाउड टू कूल. मग त्या बॉडीने जे रेडिएशन एमिट केलं त्याची वेव्हलेंथ मेजर केली. तर वेगवेगळे रेडियंट पॉवर, दे मेजर्ड रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेव्हलेंथ्स. तर वेगवेगळ्या वेव्हलेंथ्स मेजर केल्या रेडियंट पॉवरसाठी. द मेजरमेंट्स वेअर रिप्रेझेंटेड ग्राफिकली. आणि त्यांनीच मेजरमेंट ज्या केल्या तर ते ग्राफने शो केले त्यांनी इन द फॉर्म ऑफ कर्व्स. हे ग्राफ कसे आहेत, हे कर्व्सच्या फॉर्ममध्ये स्वरूपात आहेत, showing variation of radiant power per unit area as a function of wavelength lambda. ते कर्व काय शो करतायत, व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर. बघा ही बॉडीचा पीक इथपर्यंत आहे, म्हणजे हिची रेडियंट पॉवर कमी आहे, हिची जास्त आहे, हिची अजून जास्त आहे, हिची जास्त आहे. म्हणजे रेडियंट पॉवर वाढत आहे जसं टेम्परेचर वाढतंय तसं. आणि वेव्हलेंथ, रेडियंट पॉवर वाढणे म्हणजे सोडलेली हीट वाढत आहे, पण त्या सोडलेल्या हीटची वेव्हलेंथ मात्र कमी होत आहे. हे नंतर पाहणार आहेत आपण. तर ॲज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ म्हणजे वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये त्यांनी मोजलं ॲट अ डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲज अ शोन इन फिगर. आता ह्या फिगरबद्दल म्हणजे याच्यामध्ये स्टडी काय केला ते इथं बघणार आहेत मी. खरं तर हा IMP क्वेश्चन आहे. ह्याच वर्षी, चालू वर्षी, हा फक्त फिगर ड्रॉ करायला 2 मार्कांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. 2020 मार्च 2020 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता, 25 फेब्रुवारीच्या पेपर फिजिक्सचा. तर फक्त फिगर ड्रॉ करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. आणि एक्सप्लेन आलं कोणत्या ऑब्झर्वेशन, तर हे सांगायचं. पण फक्त फिगर एक्सप्लेन करा, एक्सप्लेन द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन, तर मग हे काय आहे त्याच्याबद्दल थोडं डिस्क्रिप्शन आहे. आता याच्यावरून काय शिकलो आपण किंवा माहिती काय मिळते, तर बघा, व्हॉट ऑब्झर्वेशन्स कॅन बी मेड फ्रॉम द कर्व्स ऑफ द ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. आता ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रमचे हे जे कर्व्स आहेत याच्यावरून कोणती माहिती मिळते, त्याला एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स असं पण म्हणतात. ओके. आता पहिलं बघा, ॲट अ गिव्हन टेम्परेचर, एखाद्या टेम्परेचरला तुम्ही कोणतं पण टेम्परेचर घ्या, 3000, 4000, 5000, 5500, कोणत्या पण टेम्परेचरला ॲट अ गिव्हन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. एनर्जी ही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही, म्हणजे एक सारखी पॅरलल लाईन नाही आहे एक्स ॲक्सिसला. ती आधी वाढत वाढत जाते, जास्तीत जास्त होते, नंतर कमी कमी होते. म्हणजे बघा, जर 5000 इतकं फॉर एक्झाम्पल हा कर्व आपण घेऊया, 5000 एवढं केल्विन तिला टेम्परेचर दिलं, कॅव्हिटी रेडिएटर और ब्लॅक बॉडीला दिलं 5000, तर ती
आणि अलाउड चिकूल आणि थंड व्हायला ठेवली, तर ती आधी एनर्जी जी सोडते ती सोडलेली एनर्जी वाढत जाते, नंतर नंतर खूप जास्तीत जास्त सोडायला लागते ती एनर्जी, एमिशनचा रेट वाढतो आणि नंतर अमुक एका पीक पॉइंटला पोहोचल्यानंतर त्याच्यापेक्षा रॅडियंट पॉवर हा कमी 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 होत जातो, म्हणजे मग ती थंड होते. तर असं दिसून आलं. तर बघा समजलं, मग रॅडियंट पॉवर ही वाढत जाते नंतर कमी होत जाते. हे सर्व पीक त्याच नेचरचे आहेत. तर ॲट अ गिव्हन सगळे कर्व हे एकाच नेचरचे आहेत. ॲट अ गिव्हन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट नाही म्हणजे वाढली मग घटली, म्हणजे ती एकसारखी दर सेकंदाला रेट, जो एमिशनचा रेट होता तो सेम नव्हता इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. पहिली गोष्ट, एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. युनिफॉर्मली म्हणजे एकसारखी एनर्जी सोडली नाही. अगोदर कमी, मग वाढत वाढत जास्त एनर्जी सोडायला लागली ती ब्लॅक बॉडी, मग जास्त जास्त जास्तीत जास्त, नंतर मग कमी 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 एनर्जी सोडायला लागली. म्हणजे हा कर्व हा युनिफॉर्म नाही, एकसारखा नाही, टेकडीसारखा आहे. ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेडियंट पॉवर एमिटेड इनिशियली इन्क्रीजेस. बघा, एखाद्या तापमानाला, कोणतेही तापमान घ्या, ॲट अ गिव्हन टेम्परेचर रेडियंट पॉवर एमिटेड इनिशियली इन्क्रीजेस. सुरुवातीला रेडियंट पॉवर काय होते, वाढते. हे बघा इथपर्यंत, या डॉटेड लाईनच्या इकडच्या पार्ट पर्यंत ते वाढ आहे. इनिशियली इन्क्रीजेस ऑफ वेवलेंथ, रिचेस इट्स मॅक्झिमम, जास्तीत जास्त बनते, एनर्जी वाढते, रेडियंट पॉवर वाढत जाते, जास्तीत जास्त बनते, अँड देन डिक्रीजेस, आणि मग या डॉटेड लाईनच्या इकडचा भाग आहे डिक्रीज होण्याचा, रेडियंट पॉवर डिक्रीज होते. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी लॅम्बडा मॅक्स. हा प्रत्येकाचा लॅम्बडा मॅक्स आहे. हा 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 तर हा जो लॅम्बडा मॅक्स आहे इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द टेम्परेचर. लॅम्बडा मॅक्स इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर, म्हणजे तो टेम्परेचरवर डिपेंड करतो. लॅम्बडा मॅक्स किती येणे, जर जास्त टेम्परेचर असेल तर लॅम्बडा मॅक्स पण जास्त येतो. तर तो कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे स्पेशल गोष्ट आहे. इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग बॉडी. नंतर एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. प्रत्येक कर्वच्या खालचा एरिया, आता बघा ह्या कर्वच्या खालचा एरिया हा इतका असेल, ह्या कर्वच्या खालचा एरिया हा इतका असेल, वाढत आहे. एरिया अंडर द कर्व काय रिप्रेझेंट करतो, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. तर ही गोष्ट सजेस्ट देते, कर्वच्या खालचा एरिया आपल्याला टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया सांगते. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, हा पण तसा इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट. बघा मी अगोदरच सांगितलं होतं, पीक ऑफ द कर्व, पीक म्हणजे एकदम शेंड्याच्या भाग, एकदम टॉपमोस्ट पॉइंट, तो शिफ्ट होतोय म्हणजे सरकत आहे टुवर्ड्स द लेफ्ट. टुवर्ड्स द लेफ्ट म्हणजे डाव्या हाताला. दॅट इज म्हणजे काय, आता बघा याचा पीक पॉइंट ही जास्त वेवलेंथ होती 3000ची, 4000 वाल्याच्या पीक पॉइंटची वेवलेंथ ह्याच्या वेवलेंथ पेक्षा ह्याची वेवलेंथ कमी झाली, त्याच्यापेक्षा अजून याची वेवलेंथ पाहिली तर अजून कमी, त्याच्यापेक्षा ह्याची वेवलेंथ पाहिली तर ती अजून कमी, थोडी थोडी सरकते. तर पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर जसं वाढत जाईल तसा लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू काय होते, कमी होते. लॅम्बडा मॅक्स कसा मोजायचा, या पीक पॉइंटच्या इथं बघायचा खाली, कारण हा लॅम्बडा आहे, वेवलेंथ लॅम्बडा याचा हा आहे 3000 साठी ही लॅम्बडा मॅक्स असेल,
4000 साठी हा लॅम्बडा मॅक्स असेल, नंतर 5000 साठी हा लॅम्बडा मॅक्स असेल, 5500 साठी हा लॅम्बडा मॅक्स असेल. म्हणजे ती वेवलेंथ काय होत आहे, कमी कमी होत आहे. लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ॲट हायर टेम्परेचर, जास्त तापमानांना 5500, तर काय वाढत आहे, एरिया अंडर द कर्व वाढत आहे. प्रत्येक कर्व जसा जसा उंच होत जाईल तसा एरिया अंडर द कर्व वाढत आहे. म्हणजे रेडिएंट पॉवर दर मिनिटाला, दर सेकंदाला दर युनिट एरियाने सोडलेली रेडिएंट एनर्जी ही वाढत आहे. तर बघा, ॲट हायर टेम्परेचर द रेडिएंट पॉवर और टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस. एरिया वाढतोय ना, जशी टेकडी उंच तिच्या खालचा एरिया जास्त, एरिया वाढतोय म्हणजे दर सेकंदाला दर युनिट एरियाने सोडलेली एनर्जी वाढत आहे. बरोबर. आता पुढची गोष्ट, ॲट अ टेम्परेचर ऑफ 3000 केल्विन, इथं 3000 केल्विन पाहिजे होतं. ॲट अ टेम्परेचर ऑफ 3000 केल्विन, सॉरी एक मिनिट, 3000 नाही, 300च आहे. अराउंड रूम टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचरला द मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव्स हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट 5 × 10⁻⁶ मीटर. म्हणजे 300 तापमानाला चेक केलं तर वेवलेंथ किती आली होती रूम तापमानाला, 5 × 10⁻⁶ मीटर. आणि ह्या वेवलेंथचा लाईट आपल्याला दिसू शकतो. हा व्हिजिबल रेंजमध्ये आहे. ओके. नाव दिस वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. या ग्राफवरून काय शिकलो किंवा ऑब्झर्वेशन्स शब्द आला, एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स, तर हे लिहिणे. आणि स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन म्हणजे हा ग्राफ म्हणजे कशासाठी काढलेला आहे त्याच्याबद्दल माहिती. याच्यावरून आपल्याला काय शिकायचंय ते इथे येणार, आणि काय निष्कर्ष ऑब्झर्वेशन्स केले ते इथं. ओके. नाउ विल स्टॉप हिअर.